श्री स्वामी समर्थ मंडळी. पितृपक्षामध्ये आता आपल्याला पिंडदान करायचं, आपण श्राद्ध करतो तेव्हा श्राद्ध करताना पिंडदान करताना आपल्याला असं वाटते की जेव्हा श्राद्धाचा आपण घास फेकतो तेव्हा कावळ्यांनी यावं आणि कावळ्यांनी घास खावा. कावळाच का, दुसरं का नाही. श्राद्धाचा नैवेद्य जो आहोत ते कावळ्यांनी स्पर्श करावा असं म्हणतात. हे बघा, कावळा म्हणजे काय, कावळ्याला का हे केलेलं प्राधान्य दिलेलं आहे. पौराणिक कथेनुसार वडा पूर्ण जेवढे झाड आहेत, जेवढे वृक्ष आहेत त्या झाडामध्ये वडाच्या झाडाला आणि पिंपळाच्या झाडाला जास्त म्हणजे आपल्याला ऑक्सिजन पण मिळतं आणि त्या दोन झाडांची खूप महत्त्व आहे. आता वडाच्या झाडाला जे अंकुर येतात तर वडाच्या झाडाचे अंकुर जे आहेत ते फक्त कावळा पक्षीच खातो, बाकी कोणतेही पक्षी खात नाही. वडाचं झाड आणि पिंपळाचं झाड हे दोन जे हे आहेत त्यांचं कोणत्याही प्रकारचं असं बीज नाही. त्यांचे जे अंकुर आहेत ते कावळा खाल्ल्याने, कावळ्यांचं जेव्हा कावळ्याने पोटी केली तेव्हा म्हणजे हे केलं, त्या अंडी दिली, त्या अंड्यापासून पिंपळाचं आणि वडाचं झाड वृक्ष तयार होतो. वडाचं आणि पिंपळाच्या झाडाला कोणतंही असं बीज नाही आहे. तर भाद्रपद महिन्यामध्येच हा एक महिना असतो की भाद्रपद महिन्यामध्ये घराघरामध्ये श्राद्धाचं जेवण कावळ्याला म्हणजे वरदान दिलेलं आहे. घराघरामध्ये कावळ्याचं जेवण कावळा खातो आणि तो खाऊन भाद्रपद महिन्यामध्ये जेव्हा तो अंडी देतो तेव्हा याचं वडाचं आणि पिंपळाचं झाड हे वृक्ष तयार होतो. म्हणून कावळ्याला मान दिलेला आहे, कावळ्याला वरदान दिलेले आहे. अशा बऱ्याच काही पौराणिक कथा आहेत. ही शॉर्टकट मी तुमच्यासोबत एक कथा शेअर केलेली आहे. आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ.